हॅलो स्टुडंट, मी नेहा काळे तुमचं WRS स्मार्ट लर्निंग अकॅडमीमध्ये स्वागत करीत आहे. तर आपण 6चा चॅप्टर स्टार्ट करतोय. त्याचं नाव आहे मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे की मोजमाप. एखादा जर आपल्याला वस्तू लागत असेल तर आपल्याला काहीतरी त्याचं मोजमाप लागतं तरच आपण घेऊ शकतो. म्हणजेच काय, आपण या चॅप्टरमध्ये मेजरमेंट बद्दल आपण शिकणार आहोत. तिथं आपल्याला काय दिसते, एक इमेज दिसते. तर या इमेज मध्ये आपल्याला काय दिसतंय की हे सगळेजण काय करतात, एका टाईपचं काहीतरी मेजरमेंट घेतात, म्हणजे काहीतरी मोजमाप करतात. म्हणजेच काय, इन द अबोव पिक्चर एव्हरी पर्सन इज मेजरिंग समथिंग. आपल्याला समजतंय की ह्या पिक्चर मध्ये काही ना काहीतरी सगळे मेजर करतात हे आपल्याला दिसत आहे. मेजरमेंट मीन्स टू मेजर सम क्वांटिटी. मेजरमेंट म्हणजे काय की मेजर सम क्वांटिटी म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल हे काय घेते, हे मिल्क आहे. तर मिल्कची किती क्वांटिटी आहे, म्हणजे ते किती मिल्क घ्यायचं आपल्याला काहीतरी सांगावं लागणार ना, की 1 लिटर 2 लिटर असं आपल्याला द्या. किंवा इथं काय ही भाजीपाला व्हेजिटेबल्स विकतीये, तर व्हेजिटेबल मध्ये आपल्याला की 1 kg बटाटो 1 kg टोमॅटो असं आपल्याला सांगावं लागणार. म्हणजेच काय की मेजर सम क्वांटिटी मीन्स काय, मेजरमेंट. ऑब्झर्व केअरफुली हु इज मेजरिंग व्हॉट. हे जे आपल्याला इमेज दिली त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागलं, ऑब्झर्व करायला लागलं. काय ऑब्झर्व करायला लागलंय की याच्यामध्ये की कोण काय मेजर करते. जसं की हे काय मिल्कमॅन आहे, हा काय करतोय, मिल्क किती द्यायचं ते मेजर करतोय. हा क्लॉथ सेलर आहे, म्हणजे काय कपड्याचं लेंथ मेजर करतोय, की किती सेंटीमीटर किती मीटरचा त्यांना कपडा द्यायचा आहे विकायचा आहे ते बघतोय. थर्ड मध्ये आपल्याला काय दिसतंय की हे काय की थर्मामीटर आहे, की काय ताप वगैरे आलाय तर मग काय डॉक्टर काय करतात, थर्मामीटर मध्ये आपला ताप किती किती आपल्याला फेराइड आपल्याला इतका ताप आलेला आहे ते चेक करतात ते. फोर्थ पिक्चर मध्ये आपल्याला काय दिसतंय की ही जी लेडी ही काय करते, व्हेजिटेबल विकत आहे. तर व्हेजिटेबल विकताना की किती किलो, म्हणजे ती काय करते, मेजरमेंट करते की इथं काय आपल्याला बटाटोज दिसतात, इथं काय आपल्याला फ्रुट्स दिसतात, म्हणजे ते किती क्वांटिटीने ते द्यायचे, म्हणजेच ते काय करते अशा प्रकारे आपल्याला मेजरमेंट करताना दिसतीये. When the milkman fills the milk measuring cup, then exactly what is being measured. What is the, काय म्हटलंय की when the milkman fill the milk measuring cup, then exactly what is being measured. काय म्हटलंय की हे जेव्हा ह्या कपने काय करतोय की त्याच्यात दूध टाकतोय, मिल्कमॅन त्याच्यात दूध टाकतोय, तर तो एक्झॅक्टली काय मेजर करतोय की त्या जे मिल्क आहे त्याची काहीतरी क्वांटिटी मेजर करतोय. म्हणजे काय की हा याचा जेवढा शेप आहे तेवढा इतकेच तो काय करतोय, सगळ्यांना मिल्क प्रोव्हाइड करतोय. म्हणजे काय, त्याला पर्टिक्युलर त्यांनी काहीतरी युनिट दिलंय का काही मेजरमेंटचं, की काय लिटर मध्ये वगैरे असं काहीतरी दिलंय का, नाही. ते काय करतंय, ह्या ऑब्जेक्ट नुसार, हे काय त्याचं ऑब्जेक्ट आहे त्याच्यानुसार तो तेवढं मिल्क त्यांना देतोय. म्हणजे काय, मिल्क मेजरिंग कपने तो काय करतोय, त्या कप इतकं त्यांना मिल्क प्रोव्हाइड करतोय. What is the cloth seller measuring using a measuring tape before cutting the cloth. काय म्हटलंय की what is the cloth seller measuring using a measuring tape before cutting the cloth. म्हणजे काय की हा जो काय करतोय क्लॉथ सेलर आहे, हा काय करतोय की क्लॉथला मेजर करतोय. काय मेजर करतोय, कारण त्याची लेंथ मेजर करतोय. काय लेंथ मेजर करतोय. म्हणजेच काय की की त्या लेंथ वरून त्याला कळन की किती किती मीटरचा किती सेंटीमीटरचा त्याला कापडा कट करायचा आहे, त्याच्यावरून तो काय करतोय, ते मेजरमेंट काढतोय. म्हणजेच काय, तो काय करतोय, त्याच्या लेंथ मेजर करतोय. पुढे, व्हॉट अ डॉक्टर इज चेकिंग युजिंग द इन्स्ट्रुमेंट शो इन द पिक्चर. हे डॉक्टर हे काय करतात ते की ह्या पिक्चर मध्ये आपल्याला काहीतरी इन्स्ट्रुमेंट दिसतंय. ते इन्स्ट्रुमेंट का बघून आपल्याला काय करतात, ते इन्स्ट्रुमेंट काय आहे, थर्मोमीटर आहे. थर्मोमीटरने ते काय मेजर करतात आहे, आपल्याला विचारलंय काय दिसतंय आपल्याला, ते काय करतात ते की एखाद्या पेशंटला किती ताप आलाय, म्हणजेच काय टेम्परेचर मेजर करतात. ते काय मेजर करतात, ते टेम्परेचर मेजर करत आहे. व्हॉट द व्हेजिटेबल वेंडर इज मेजरिंग. ही काय की ही भाजीपाला विकते ती काय काय मेजर करते, ती त्या जे वस्तू आहे त्यांचं काय करते, मास मेजर करते, की त्यांची किती क्वांटिटी आहे ते मेजर करत आहे.
पुढे ही पण आपल्याला एक इमेज दिलेली आहे. तर या इमेज मध्ये आपल्याला काय दिसतंय, while playing the game of a गिल्ली दंडा, हे काय करतात ते गिल्ली दंडा खेळतात ते. Two friends came to measure the distance covered by a गिल्ली. आपल्याला माहिती आहे की गिल्ली दंडामध्ये काय करतो आपण, जेव्हा ती गिल्ली अशी मारतो मग ती काय करते, गिल्ली उडती, म्हणजे ती पर्टिक्युलर एका डिस्टन्सला जाते. तर ते काय करतात ते दोघं जण काय करतात ते मेजर करायचा प्रयत्न करतात आहे की गिल्ली किती डिस्टन्सवर गेली, किती लांबपर्यंत गेली. One had a slightly shorter stick while the other had long one. म्हणजे काय की एकाच्या हातात काय आहे, मोठी स्टिक आहे, एकाच्या हातात मोठी स्टिक आहे आणि एकाच्या हातात स्मॉल स्टिक आहे. म्हणजेच काय की ते त्याने मेजर करतात. जर एकाच्या हातात मोठ्या स्टिकने तो जर मेजर करत असेल आणि एक छोट्या स्टिकने जर मेजर करत असेल तर मेजरमेंट काय येणार, वेगवेगळं येणार, डिफरंट येणार. For the game of a cricket, they decided that the distance from the stumps to the bowling point should be measured as 15 step. त्यांनी काय डिसाइड केलं ह्या सेकंड पिक्चर मध्ये की स्टंप पासून तर इथपर्यंतचं अंतर काय आपण कन्सिडर केलं, त्यांनी पायाने फूटच्या स्टेपने मेजर केलं की 15 स्टेप इतकं ते मेजरमेंट आहे. पण आपण जर बघितलं तर सगळ्यांचे फूट स्टेप काय सेम असतात का, काही काही स्लो चालतात, म्हणजे काही काही उंच असतात त्यांचे फूट स्टेप मोठे असतात, काही काही शॉर्ट असतात त्यांचे फूट स्टेप शॉर्ट असतात. म्हणजेच काय की मेजरमेंट काय येणार, डिफरंट येणार. म्हणजेच काय की मेजरमेंट मध्ये काय येऊ शकतं, एरर येऊ शकतं. प्रॉपर मेजरमेंट आपल्याला भेटणार आहे का त्यांनी, नाही. बट वेअर टू मार्क द अदर एंड, both of them measured the 15 step distance. The result were different. Why did this happen? What could be the reason for the confusion? आता सांगितलं की जसं की इथं गिल्ली दंडामध्ये ते काय करतात ते की डिफरंट काय केलंय त्यांनी, स्टिक वापरल्यात, त्यानुसार त्यांचं मेजरमेंट काय येणार आहे, डिफरंट येणार आहे. इथे पण काय की यांनी काय केलं, 15 फूट स्टेप कन्सिडर केलं. पण सगळ्यांचे फूट स्टेप जे काय असतात सेम असतात का, नाही. ते म्हणजे काय डिफरंट येणार, म्हणजे मेजरमेंट रॉंग येणार, एरर येणार. तर याच्यामुळे काय होणार की आपल्याला प्रॉपर क्वांटिटी किती मेजर आहे, म्हणजे काय की इथं प्रॉपर आपल्याला इथं आपण डिस्टन्स म्हणलं आपण काय मेजर करणार, लेंथ मेजर करणार. इथं पण आपण काय मेजर करणार, लेंथ मेजर करणार. तर लेंथ ही जी क्वांटिटी ती आपल्याला काहीतरी युनिट मध्ये आपल्याला मेजर करावं लागेल. म्हणजेच काय की मेजरमेंट साठी एक प्रॉपर आपल्याला युनिट कन्सिडर करावं लागतं, तरच आपण प्रॉपर मेजरमेंट करू शकतो. हे कन्फ्युजन आपलं क्लिअर होऊ शकतं. पुढे नॉन स्टँडर्ड मेजरमेंट, जे आपण याच्या आधीचे बघितलं होतं ते सुद्धा काय होते, नॉन स्टँडर्ड मेजरमेंटच होते. फूट स्टेपनी किंवा स्टिकने हे काय होते, नॉन स्टँडर्डच होते. म्हणजे काय ते स्टँडर्ड मेजरमेंट होते का, म्हणजे ते फिक्स तेवढेच असणार का, नाही. जर आपण प्रॉपर स्केलने वगैरे जर मेजर केले तर ते वेगळे येणार आहे, काहीतरी डिफरन्स येणार आहे, काहीतरी एरर येणार आहे. तसंच हे काय नॉन स्टँडर्ड मेजरमेंट, ते सुद्धा काय होते, नॉन स्टँडर्ड मेजरमेंट होते. जसं की मेजर द लेंथ ऑफ युअर स्कूल डेस्क और टेबल यूजिंग युअर हँड्स palm and the finger width. म्हणजे काय, ह्या इमेज मध्ये आपल्याला काय दिसतंय, ही मुलगी काय करते की हा जो डेस्क आहे ते तिच्या हाताच्या पामने काय करते, मेजर करते. म्हणजे काय, हिचा हात कसा आहे, स्मॉल आहे, हिचा हात स्मॉल आहे. तर काय होणार, किती जास्त लेंथ आपल्याला कळून येईल. आणि इथं अदर हँडला तिचे जे सर आहेत ते मेजर करतात तर ते जेव्हा मेजर करतील त्यांचा हात हँड कसा आहे, हँड पॅम काय स्पॅन काय मोठा आहे. म्हणजे काय येणार की त्यांचं मेजरमेंट काय येणार, कमी भरणार. म्हणजे काय, वेगवेगळं भरणार. म्हणजे हे काय स्टँडर्ड मेजरमेंट झालं का, नाही. कारण की एकाच डेस्कचं काय येणार, दोन वेगवेगळे मेजरमेंट येणार. म्हणून काय हे एकच स्टँडर्ड मेजरमेंट झालं का, नाही. आस्क युअर फ्रेंड्स, siblings or parents to measure the same distance. Is the everyone measurement that the same?
काय कन्सिडर करायला लावलंय, तुमचे जे फ्रेंड आहे, सिबलिंग आहे, पॅरेंट्स आहे, यांना काय करायला लावलंय, एखादा ऑब्जेक्ट मेजर करायला. समजा फॉर एक्झाम्पल टेबल आहे, एक टेबल आहे, एक डेस्क आहे, तो तुम्ही काय करता, तुम्ही मेजर करताय, तुमचे फ्रेंड मेजर करतात, तुमचे सिबलिंग्स पॅरेंट्स मेजर करतात. तर काय होणार आहे की सगळ्यांच्या हँडचे स्पॅमने जर आपण मेजरमेंट घेतलं तर काय येणार, डिफरंट येणार. कारण की सगळ्यांचे काहींचे हात छोटे, काहींचे हात मोठे असे असणार. म्हणजे जसं की तुमचे हात, तुम्ही आता लहान आहे तर तुमचे हात कसे असणार, स्मॉल असणार. जे तुमचे पॅरेंट्स आहेत त्यांचे हात कसे असणार, मोठे असणार. म्हणजे काय, तुमचं मेजरमेंट मध्ये काहीतरी डिफरन्स येणार. इन द पास्ट युनिट लाईक अ फिंगर विड्थ अंगुल, म्हणजे काय की पहिल्याच्या काळात काय करायचे की अंगुल असं फिंगर विड्थला ते पहिला युनिट म्हणून कन्सिडर करायचे. फिस्ट म्हणजे काय, मुशीट. हँड स्पॅन हस्ता अँड फुटस्टेप वेअर यूज टू मेजर लेंथ. पहिल्याच्या काळात काय करायचे की त्यांना पर्टिक्युलर काहीतरी युनिट नव्हतं माहिती, काहीतरी स्टँडर्ड मेजरमेंट नव्हतं माहिती, म्हणून ते काय करायचे, हाताने मेजर करायचे किंवा मुठ्ठीने मेजर करायचे, हँड स्पॅमनी आपल्या हाताने मेजर करायचे. आणि लेंथ, काही काही लेंथ ते फूट स्टेपनी मेजर करायचे. जसं की आपण मागच्या इमेज मध्ये बघितलं होतं की ते काय करतात, ते स्टंप पासूनचे ग्राउंड पर्यंत अंतर किती फूट स्टेपने मेजर करतात. ते म्हणजे काय, त्यांच्याकडे पर्टिक्युलर स्टँडर्ड मेजरमेंट आहे का, नाही. म्हणजे हेच काय झालं, नॉन स्टँडर्ड मेजरमेंट झालेत. However, because each body size vary, the measurement taken by the different people also vary. This is called non-standard measurement. म्हणजे काय की काय होणार की सगळ्यांनी काय केलं, वेगवेगळ्या याने मेजर केलं. तर काय होणार की सगळ्यांचं काय एज नुसार, बॉडी नुसार, साईज सगळ्या असणार, काय असणार, वेगवेगळ्या असणार, व्हेरी होणार. म्हणजेच काय की काय काय जे शॉर्ट हाइटेड आहे, शॉर्ट त्यांच्या हाताची साईज आहे, त्यांचं काय येणार, मेजरमेंट वेगळं येणार. तुमचे जे पॅरेंट्स आहे त्यांची हाताची साईज काय मोठी आहे, मग त्यांचं काय येणार, मेजरमेंट वेगळं येणार. हेच काय झालं की डिफरंट पीपलने डिफरंट मेजरमेंट काय होणार, व्हॅरी होणार. म्हणजे काय, वेगवेगळं मेजरमेंट आपल्याला दिसून येणार. त्यालाच काय म्हणतो आपण, नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. बिकॉज द युनिट युज्ड आर नॉट फिक्स्ड आर and vary from person to person, the measurements are not the same, therefore such measurements are called non-standard measurement. Non-standard measurement कशाला म्हणतात, because the unit are used are not fixed. युनिट फिक्स्ड आहे का की एवढ्या एवढ्या लेंथचं, एवढ्या एवढ्या याने आपण मेजरमेंट करायचं. जसं की स्केल, हे काय झालं, प्रॉपर एक युनिट झालं, त्याने आपण लेंथ मेजर करू शकतो. पण हे जे हाताने वगैरे जर आपण मेजर केले तर काय ते प्रॉपर मेजरमेंट असणार का, ते ॲज अ पर्सन, म्हणजे प्रत्येक पर्सन नुसार ते काय होणार, पर्सन टू पर्सन काय होणार, चेंज होणार. काय होणार, पर्सन टू पर्सन व्हॅरी होणार ते मेजरमेंट. म्हणजेच काय की ते सेम असणार का, नाही, ते काय असणार, ते सेम नसणार. त्यालाच काय म्हणतो आपण, नॉन स्टँडर्ड मेजरमेंट आपण असं म्हणतो. नेक्स्ट, instead if everyone uses fixed unit, the measurement remain the same regardless of who measure it. This system is known as standard measurement. म्हणजेच काय की आपण नॉन स्टँडर्ड मेजरमेंट मध्ये काय म्हणत होतो की काय होतंय, मेजर आपण जे करतो ते व्हॅरी होतंय, प्रॉपर मेजरमेंट होतंय का नाही. पण जर सगळ्यांचं काय फिक्स्ड युनिट आपण कन्सिडर केलं की फिक्स्ड युनिट, जसं की आपण लेंथ वगैरे मेजर करतो तर काय म्हणतो, मीटर मध्ये, सेंटीमीटर मध्ये, असं काय आपले फिक्स्ड युनिट आहे. त्याच्यानुसार जर आपण मेजरमेंट जर केले, काय केलं, मेजरमेंट जर केले तर ते कशा येणार आहे, सेम येणार आहे. कशा येणार आहे, सेम येणार आहे. त्या सिस्टमला काय म्हणू शकतो आपण, त्या मेजरमेंटला स्टँडर्ड मेजरमेंट बनवू शकतो. म्हणजेच काय की एखादे आपण फिक्स्ड युनिट कन्सिडर केले, जसं की लेंथला काय की सेंटीमीटर, मीटर, असे मासला काय आपण म्हणलं केजी वगैरे, जर असे आपण युनिट कन्सिडर केले फिक्स, जे सगळीकडे सेम असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, स्टँडर्ड मेजरमेंट म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल, तर काय केलं होतं की त्यांना काय करायचं होतं, ते गिल्ली दंडाचं, ती जी गिल्ली आहे ती कुठं कितपर्यंत डिस्टन्सला गेली, त्यांनी जर प्रॉपर स्केलने मेजर केलं असतं तर काय त्यांना प्रॉपर, म्हणजेच काय की एक प्रॉपर युनिटने त्यांनी जर मेजर केलं असतं मीटर सेंटीमीटरने की इतक्या सेंटीमीटरचं आहे, इतक्या मीटरचं त्यांनी ते काय डिस्टन्स कव्हर केले, तर काय झालं असतं, ते स्टँडर्ड
मेजरमेंट झालं असतं. म्हणजे काय, ते करेक्ट मेजरमेंट झालं असतं, की एक्झॅक्ट तेवढं त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं, हे काय झालं असतं, मेजरमेंट झालं असतं. फॉर एक्झाम्पल, इफ यू buy 1 meter of a cloth from a shop where it is measured with the meter scale, and your grandfather measures it again at home with his hand with his meter scale. म्हणजेच काय, की फॉर एक्झाम्पल काय केलं, इफ युअर बाय 1 meter ऑफ अ क्लॉथ फ्रॉम अ शॉप, काय केलं की तुम्ही दुकानामधून किती मीटरचा, 1 मीटरचा. 1 मीटर काय झालं, आपलं एक युनिट झालं, फिक स्टँडर्ड युनिट झालं. ते काय केलं, तुम्ही शॉप मधून क्लॉथ काय केलं, विकत घेतलं. तर म्हणजेच काय, वेअर इट इज मेजर्ड विथ अ मीटर स्केल, ते कशाने मेजर केलं, मीटर स्केलने मेजर केलं. ओके, 1 मीटर काय झालं, आपली एखादी युनिट झालं, ते कशाने मेजर केलं, मीटर स्केलने ते मेजर केलंय. म्हणजेच काय, पर्टिक्युलर एका प्रॉपर मेजरमेंटने ते मेजर केलंय. अँड युअर ग्रँडफादर मेजर्स इट अगेन ॲट होम विथ द मीटर स्केल. मग परत तुम्ही घरी गेले आणि तुमच्या ग्रँडफादरने काय केलं, की ते मेजरमेंट घेतलं, की त्या क्लॉथचं किती मेजरमेंट आहे, कशाने घेतलं, मीटर स्केलने. काय केलं, शॉपकीपरने कशाने मेजरमेंट घेतलं होतं, मीटर स्केलनेच. आणि घरी येऊन पण काय केलं, ग्रँडफादरने मीटर स्केलनेच जर काय केलं, मेजरमेंट घेतलं, तर काय येणार आहे, ते एक्झॅक्ट काय येणार, सेम येणार. काय येणार, एक्झॅक्ट सेम येणार, कारण की स्केल काय असणार, सेम असणार. म्हणून काय, की तो कपडा, तो जो क्लॉथ आहे, तो घरी येऊन पण किती मीटरचा भरणार आहे, 1 मीटरचा कन्सिडर होणार. विल द मेजरमेंट्स बी द सेम ऑर डिफरंट. तर मेजरमेंट सेम असणार का डिफरंट असणार, सेम असणार. कारण की तिचं काय, युनिट सेम आहे, मीटर स्केल सेम आहे. मीटर स्केलने ते मेजर केलंय, म्हणजे मीटर स्केलने ते त्याने काय केलं, क्लॉथ मेजर केलंय. तर दोन्हीकडलं काय येणार, युनिट सेम येणार. म्हणजेच काय, तिथं स्टँडर्ड मेजरमेंट आहे. म्हणजेच काय, की स्टँडर्ड जी युनिट आहे त्यांनी काय केलं, जर मेजरमेंट घेतलं तर ते कसं असतं, सेम येतं. ते कोणी जरी कुठं जरी मेजर केलं तरी काय असतं, ते स्टँडर्ड मेजरमेंटच राहतं. म्हणजे काय, ते प्रॉपर मेजरमेंट राहतं. ते क्लॉथचं मीटर स्केलने घरी मोजा, क्लॉथ घरी आपण मेजर केलं, शॉपमध्ये मेजर केलं, किंवा अदर कुठं पण मेजर केलं, दुसरं कोणाला तरी मेजर करायला लावलं, पण जर स्केल आणि युनिट जर आपलं सेम असेल तर काय येणार, ते सेम येणार. म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणू शकतो, स्टँडर्ड मेजरमेंट आपण असं म्हणू शकतो. पुढे, do you know, in ancient Egypt the distance from a person elbow to the tip of the middle finger was used as the unit of a length called cubit. म्हणजे काय, की आधीच्या काळात काय होते, स्टँडर्ड युनिट नव्हते. तर ते काय करायचे, की द डिस्टन्स फ्रॉम अ पर्सन एल्बो पासून तर की मिडल फिंगर पर्यंत काय, ते डिस्टन्स काय करायचे, लेंथ म्हणून काय करायचे, मेजर करायचे. त्याला त्यांनी काय, त्यांना काय म्हणायचे, ते क्यूबिट असं म्हणायचे. सिन्स दिस व्हॅरिड फ्रॉम अ पर्सन टू पर्सन, द किंग्स क्यूबिट वॉज द इस्टॅब्लिश ॲज द रॉयल क्यूबिट. म्हणजे काय, की ते कसं पर्सन टू पर्सन कसं व्हायचं, चेंज व्हायचं. म्हणजेच काय, की ॲज पर द पर्सन त्यांची काय असणार, लेंथ काहीतरी वेगळी असणार, काहीतरी त्यांचं मेजरमेंट वेगवेगळं असणार, त्यांच्या हाईटनुसार, त्यांच्या साईजनुसार काय असणार, ते मेजरमेंट काय होणार, व्हॅरी होणार. म्हणजे तशा प्रकारे त्यांनी काहीतरी आधीच्या काळात असे नावं द्यायचे. मग किंग क्यूबिटला काय नाव दिलं होतं, रॉयल क्यूबिट असं नाव दिलं होतं. The Romans had their own version of a cubit divided काय म्हटलंय, की the Roman had their own version of the cubit divided into 2 feet. काय केलं होतं, की रोमनने त्याचं स्वतःचं व्हर्जन क्रिएट केलं होतं, ओन व्हर्जन. कशाचं, क्यूबिटचं. म्हणजे काय, जसं की आपण काय यांनी कन्सिडर केलं होतं, की एल्बो पासून तर मिडल फिंगर पर्यंत अंतर काय त्यांनी लेंथ म्हणून कन्सिडर केलं, तर त्याला काय म्हणायचे, ते क्यूबिट म्हणायचे. तर ते रोमनने सुद्धा काय केलं, त्यांचं एक नवीन व्हर्जन काढलं होतं. त्याचं काय, क्यूबिटचं नवीन व्हर्जन काढलं होतं. कसं, डिवायडेड इंटू 2 feet. Each foot was divided into 12 equal part called inches.
मग त्याने काय केलं की त्या क्युबिटला काय केलं, डिवाइड केलं. कसं, 2 फीट मध्ये काय केलं, 2 फीट मध्ये केले. तर एक फूट म्हणजे काय, 12 कशाच्या इक्वल आहे, 12 पार्टच्या. म्हणजेच त्याला काय म्हटलं त्यांनी, इंचेस असं नाव दिलं. फॉर लॉंग डिस्टन्स दे युज्ड अ युनिट कॉल्ड माइल passes, meaning 1000 passes. The distance we call a mile today is slightly more than that. म्हणजे काय की जे लॉंग डिस्टन्स आहे, खूप मोठे मोठे दूरपर्यंत जे डिस्टन्स आहे ते त्यांनी कशाने मेजर करायचे, त्याला काय म्हणायचे, ते माइल्स पासेस असं ते म्हणायचे. म्हणजेच ते किती आहे की 1000 पासेस, ते इतकं मेजरमेंट होतं. त्याला आपले आताच्या काळात काय म्हणतात, माइल्स असं आपण म्हणतो. म्हणजे काय की खूप मोठं लॉंग डिस्टन्स कव्हर केलं असेल तर आपण माइल्स, इतकं माइल्स त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं आपण असं म्हणतो. नेक्स्ट, स्टँडर्ड मेजरमेंट. आपण आधीच बघितलं की स्टँडर्ड मेजरमेंट काय असतं, ज्याला फिक्स युनिट असतं, काहीतरी मेजरमेंट असतं, त्याला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड मेजरमेंट म्हणतो. सो स्टँडर्ड मेजरमेंट, earlier different regions use different instrument and the unit to measure distance, grain and liquid. This caused significant difficulties in the trade and the other daily tasks. To solve this, a uniform system of a measuring instrument and the unit was established for everyone. म्हणजेच काय की स्टँडर्ड युनिट काय होतं, स्टँडर्ड युनिट सगळ्या काही भागामध्ये काय करायचे, डिस्टन्स साठी वेगळं मेजरमेंट घ्यायचे. जसं की आपण फीट वगैरे जर म्हटलं की इतका म्हणजे फूट स्टेप नुसार ते डिस्टन्स कव्हर करायचे, किंवा ग्रेन वगैरे म्हणलं की इतकं मेजरमेंटचं ते ठेवायचे. नंतर मग त्याच्यानंतर ते मेजरमेंट घेतलं जायचं. किंवा लिक्विडचं की इतक्या शेप मधून ते ट्रान्सफर केलं तर मग काय होणार की इतकं मिल्क वगैरे देणार. म्हणजे काय एक स्टँडर्ड काहीतरी त्याला मेजरमेंट होतं का, नव्हतं. मग त्यामुळं काय व्हायचं की खूप डिफिकल्टी यायचं, प्रॉपर मेजरमेंट नव्हतं भेटत. खूप साऱ्या डेली लाईफ मध्ये टास्क व्हायचे की प्रॉपर आपल्याला समजा मिल्क घेतोय तर आपल्याला 2 लिटर मिल्क पाहिजे, 4 लिटर मिल्क पाहिजे. तर आता आपण सांगतो की काहीतरी पर्टिक्युलर क्वांटिटी सांगतो. तर आधीच्या काळात तसं होतं का, नाही. तर काय करायचं, त्या शेप, ते जे मिल्कचा कप होता ते तेवढंच ते द्यायचे. म्हणजेच काय की काय व्हायचं की सगळ्यांना इक्वल असं मेजरमेंट भेटत होतं का, किंवा जे डिस्टन्स आपण मेजर केलं तर आपण फूट स्टेपने वगैरे जर मेजर केलं, हँड स्पॅमने जर मेजर केलं, ते काय ना डिफरंट येणार. म्हणजे काय मेजरमेंट आपल्याला प्रॉपर भेटणार का नाही. ते सॉल्व करण्यासाठी काय केलं, द युनिफॉर्म सिस्टीम मेजरिंग इन्स्ट्रुमेंट अँड युनिट वॉज इस्टॅब्लिश. मग नंतर काय केलं की युनिफॉर्म सिस्टीम म्हणजे प्रॉपर ज्या सिस्टीम आहे ज्याने आपण मेजर करू शकतो. जसं की स्केल वगैरे आहेत, लेंथ आपण स्केल वगैरे मेजर करतो. जसं की इन्स्ट्रुमेंट, जसं की थर्मामीटर वगैरे जे इन्स्ट्रुमेंट आहे, अशा प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंट, किंवा युनिट्स आपण काय की जसं की लेंथ, मास वगैरे आपण काय करतो, अशा प्रकारचे युनिट काय करते सगळ्यांसाठी इस्टॅब्लिश केले. म्हणजे काय, सगळ्यांसाठी ते फिक्स केले की स्टँडर्ड मेजरमेंट काय. जसं की आपण काय करतोय की डिस्टन्स मेजर करतो, त्यासाठी काहीतरी आपल्याला क्वांटिटी यूज करावं लागते, लेंथ. आणि लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो, मीटर, सेंटीमीटर वगैरे मध्ये आपण मेजर करतो. म्हणजेच काय की अशा प्रकारे त्यांनी काय केलं, स्टँडर्ड मेजरमेंट कन्सिडर केले. दिस इज नोन as the standard system or the international system of a unit, SI unit. म्हणजेच काय की सगळ्या वेगवेगळ्या आपण काय कन्सिडर केलं तर वेगवेगळ्या रिजन मध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी काय करायचे की मेजरमेंटचे काय होते, वेगवेगळ्या टाईपचे असायचे. म्हणजे काय की समजा काही ठिकाणी म्हणायचे हाताच्या स्पॅम नुसार घ्यायचे, काही ठिकाणी फूटच्या स्टेप नुसार, किंवा असे बरेच प्रकारचे आपण मागं बघितलंय की कशा प्रकारे ते मेजरमेंट घ्यायची. पण नंतर काय कन्सिडर केलं की ऑल ओव्हर द इंटरनॅशनल, म्हणजे काय इंटरनॅशनल काय केलं त्यांनी, एक सिस्टीम क्रिएट केली की ते युनिट फिक्स असणार. म्हणजे जसं की एखादा जर ऑब्जेक्ट आहे, म्हणजे जसं की एखादा की समजा हा पेन आहे, तर याचं जर वजन समजा 100 kg आहे, तर ते इथं पण तेवढंच भरणार. आपण अदर स्टेट मध्ये गेलं तरी तितकंच भरणार, आपण अदर कंट्री मध्ये गेलं तरी तितकंच भरणार. म्हणजे काय की आपण काय कन्सिडर केलं की ते इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ अ युनिट आपण कन्सिडर केलं. म्हणजेच काय स्टँडर्ड मेजरमेंट आपण कन्सिडर केलं, त्यालाच काय नाव दिलंय, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ अ युनिट. त्यालाच काय म्हणतात SI युनिट. काय म्हणतात, SI युनिट असं म्हटलं जातं.